मी तुला सांगितलं ना, बिग बॉस मराठी, बिग बॉस हिंदी, खतरों के खिलाडी, हे सर्व ना वॉलवर मी 3-4 वर्ष आधी लिहून ठेवलेलं आहे. मैं तुझे बहुत प्यार करता हूँ, इतना करता हूँ की तुम्ही गॅरंटी देतो माझ्या एवढं प्रेम तुला कोणीच नाही करत. जब जाएगी तब जा. मी देवदास तर बनणार नाही. तीच गल्ली जिथे मी एकटा फिरत होतो, मला लेना देना नाही, किसी को लेना देना नाही कोण शिव ठाकरे. आज त्याच गल्लीत ना कमीत कमी 1 किलोमीटर दूरपर्यंत गर्दी होती जी माझ्यासाठी थांबली होती. काम करताना मला वाटतं एक रोल असा लिहिला असेल ना जो फक्त आणि फक्त शिव ठाकरेसाठी आहे. तो रोल येईल मला पटकन. वो फिल्म बहुत बड़ी बनेगी. सर तुम्ही ठामपणे एखादं स्वप्न बघितलं, तुम्हाला पाहिजे ते, तुमच्या खिशात 1च रुपया पण तुम्हाला 100 रुपयाची गोष्ट पाहिजे. जस्ट तुम्ही फ्लो सोबत काम करत राहा, ती मिळेल तुम्हाला. आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात असे काही प्रसंग येत असतात, असे काही चॅलेंजेस येत असतात की ज्यावर मात करून तुम्हाला आयुष्याची जय करावीच लागते. अशीच एक व्यक्ती आज माझ्यासोबत आहे ज्यानं प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन आपल्या आयुष्याची जय केलेली आहे. मी बोलतीये शिव ठाकरे बद्दल. शिव, खूप खूप स्वागत आहे तुझं. खूप धन्यवाद, खूप आभार. शिव, माझ्या शोचं नाव आहे आयुष्याची जय. हां, आणि तू परफेक्ट एक्झाम्पल आहेस. आयुष्याची जय ज्यानं खऱ्या अर्थानं केली आहे ती तू आहेस. मला आज एक आयुष्याची जय मोमेंट सांग ज्याने आपण एपिसोडची सुरुवात करू. सर्वात आधी ना मला नाव आवडलं, भारी आहे. हो, थँक्यू. आणि 2 मोमेंट होत्या. एकदा ना जेव्हा मी बघायचो आर्टिस्टला कुठल्याही पॅप्स वगैरे असे खूप पॅप्स कवर करतात, मागे धावतात. पण भाई जब हीरो बनेंगे तब बनेंगे, हे मजा येत असेल ना. जस्ट इमॅजिन केलं. पण एक दिवस होतं, एक अवॉर्ड फंक्शन होतं जिथे आईला अवॉर्ड होता माझ्या. मी आईला घेऊन गेलो होतो आणि आई होती. आई कारमधून बाहेर येतानाच पुरे पॅप्स होते, पूर्ण म्हणजे रस्ता नाहीच. आणि जस्ट मी आईकडे बघत होतो. तर म्हटलं आई शपथ यार ये चाहिए म्हणजे. आणि तिला माहिती आहे तिच्या मुलाला थोडंफार प्रेम मिळतंय, थोडंफार ठीक करतोय. पण जेव्हा ते लाईव्ह जी अमरावतीत राहून टीव्हीत किंवा व्हिडिओमध्ये बघत होते ना, आता डिरेक्टली लाईव्ह बघत होते आणि ते जे पॅप्स होते ते एवढे कौतुकाने आईकडे बघत होते, तर मला मजा यायची. आणि ते पूर्ण मी तिला बघत होतो. आणि असं असतं ना की आई आपली गावाकडली आहे, भोळी बिचारी, मीडियासमोर काय देईल, मी काय. आणि अजून कुठला व्यक्ती असेल जो फुल कॉन्फिडंट असेल पण तो असं घाबरेल ना, थोडं शाय होईल. आई शपथ, आई जो सुरू होतीये, काय बाई कुठून आली आहे फुल. तर मला ते वाटलं. एक आईचा ना सेम माझा. मी खत्रोला गेलो होतो आणि मी परत आलो, तर पुन्हा ते असं ना वाट बघतात तुमची लोक, म्हणजे आपले फॅन्स बघतात हे पॅप्स लोक. आणि यांच्यासोबत काय वेगळा बॉन्ड आहे माझा, माहिती नाही का. ते खूप प्रेम करतात, मला आवडतं ते पूर्ण. आणि नाही, बिग बॉसच्या नंतरची गोष्ट आहे. मी नागपूर एअरपोर्टवरून आलो परत घरी जाऊन बिग बॉसला. मला नव्हतं माहिती, ठीक आहे लाईफ चेंज झाली आहे. बिग बॉस मराठी नंतर थोडी चेंज झाली होती, बिग बॉस हिंदी नंतर प्रेम करत तर माहीत आहे मला. बट मी जब गेलो ना अमरावतीला, मी खरं सांगतोय मला माहीतच नाही, काही प्लॅनिंग नव्हती झाली, काही नाही. फक्त माहीत पडलं तर शिव ठाकरे येतोय. नागपूरवरून गेलो, 2-3 जागे खूप लोक होते, 2000 असेल, ठीक आहे. मी तेवढ्यात खुश होतो. पण मी गेलो, माझ्या घराच्या जवळ अगदी एक फरसी स्टॉप म्हणून एक स्क्वेअर आहे, खूप मोठं आहे. तिथे 10,000 ते 15,000 लोक. म्हणजे तो असा एक मोठा चौक आहे जिथे 4 रस्ते जातात, खूप स्पेस आहे. आणि सर्वीकडे माझ्यासाठी फक्त ते लोक उभे होते. आणि लहान बाळ आहे ना, मी सनरूफमधून बाहेर निघालो, लहान बाळ असे देत होते वरती. आई शपथ, हे काय माझ्यासाठी होतंय का. म्हटलं ठीक आहे. मग नंतर गेलो आपली गल्ली जिथे तू रात्री शॉर्टवर आणि सँडवर फिरत राहते, कोई किसी को लेना देना नाही, कुछ नाही. तीच गल्ली जिथे मी एकटा फिरत होतो, मला लेना देना नाही, किसी को लेना देना नाही कोण शिव ठाकरे. आज त्याच गल्लीत ना कमीत कमी 1 किलोमीटर दूरपर्यंत गर्दी होती जी माझ्यासाठी थांबली होती. 2-3 DJ होते, एक तिकडे DJ घराजवळ, आणि मला लोकांनी उचलून नेलं. आई स्वेअर, काय असं होत असतं का यार. क्या बात आहे यार, दिस इज सो लाईक ड्रीम कम ट्रू ना. म्हणजे खरं तर टचवूड, आणि तुला अपेक्षापेक्षा जास्त मिळालेलं आहे. आणि ह्याचं एक कारण मला नेहमी जाणवतं तुझ्या बाबत की तू खूप रूटेड आहेस, खूप ग्राउंडेड आहेस. म्हणजे बऱ्याचदा असं होतं ना, हिंदी केल्यानंतर लोक चेंज होतात, पण शिव ठाकरेमध्ये मला चेंजच कधी दिसला नाही. माझे लोक आहे ना महाराष्ट्रातले कान पकडायला रेडी आहेत या लोकांमुळे मी खाली. नक्कीच, पण मला ना हे कारण जाणून घ्यायचं. म्हणजे जसं तू म्हणालास आपली लोकं आहेत महाराष्ट्रातली, पण अपार्ट फ्रॉम दॅट मला असं कळलं तर तुझ्या
आजीच्या खूप जवळ आहे, तुमचं एक वेगळं नातं आहे जसं तुझं आणि तुझ्या आईचं नातं आहे. तर त्यांच्या बाबत मला जाणून घ्यायला आवडेल, तुझं अपब्रिंगिंग खरं तर जाणून घ्यायला आवडेल. स्पेशली मला असं नेहमी वाटतं की ज्यांच्यासोबत आजी आहे ना, त्यांना एक वेगळीच, दे आर ब्लेस्ड इन अ सर्टन वे, है ना. सो मला त्याबद्दल. बघ, माझी आजी ना 82ची आहे, पण ती आजी नाही. माझी आई थोडं तिथे गेली, तिचे पाय थोडे दुखतील, ताई म्हण, पप्पा म्हण. आजी टेरेसवर जाते, ठीक आहे, ती खाली बसणार नाही, काही ना काही काम. आजी तिला म्हणूच शकत नाही तू आजी आहे. आजी झोप, काय कर. मी आता जातो ना घरी, मी हॉलमध्ये खाली असं पडून राहतो, ती येईल, माझे हात फिरवेल, दृष्ट काढेल. तुला माहित आहे का, मी 15 दिवसाच्या आड ना मध्ये अमरावती जातो, आणि मला मेन असते की मला त्यांच्यासोबत 4 तास 8 तास 1 दिवस जरी राहिलो ना, मी बूस्ट होतो. माझं पेट्रोल जे आहे ना, एनर्जी मिळते, ते माझं अमरावतीतलं ते घर आहे, आणि ते घरातले ते लोक आहेत. ते आजी जेव्हा जाताना म्हणते ना, काळजी करू नको, तुला मिळेल, तू मोठा बनशील. ते तिला माहिती नाही काय रियालिटी शो, कुठली फिल्म, काय मी बघतो, काय ऑडिशन देतोय. जस्ट म्हणतो विचार नको करू, हा तुला मोठा पिक्चर मिळणार आहे. खूप लोक, ही दरवेळेस तिची लाईन असते. आणि माझा फोन बघशील ना, त्याच्या मागे 100 रुपीज ठेवले मी. एक दिवस जस्ट मी काय केलं, कॅश काढली, आईला काही पैसे दिले जे आपले घर चालवायचे असतात, पप्पांना दिले, ताईंना दिले, मनूला दिले ना. म्हटलं आजी ठेव, तुला कुठे मंदिरात द्यायचे असेल. मी दिले. तर आजीला माहीत होतं त्याच्याकडे भरपूर पैसे आहेत, ठीक आहे. जाताना ना ती रीत आहे ना आपली, प्रथा आहे, मोठे देतात जवळाली, की तुझ्याकडे नसेल ना 100 रुपये, आई शपथ यार. आणि ती 100 रुपये म्हटलं चुकून खर्च नको व्हायला, ती माझ्या मोबाईल कव्हरच्या मागे आहे. खूप डीएम येतात, दादा तू पण पैसे ठेवतो का, कशाचे पैसे आहेत तर ते हाजीने दिलेला खाऊ येतो माझा. आशीर्वाद आहे खरं तर, ब्लेसिंग आहे माझी. क्या बात आहे. आणि ऑल्सो शिव ठाकरे आणि आई इज लाईक दिस. कारण तू जसं मगाशी पण सुरुवातच तू आईपासून केलीस, मला तेही विचारायचंय की आईचा सपोर्ट तुला कायमच मिळालाय. कारण तुझ्या अनेक इंटरव्ह्यूज मध्ये आम्ही असं ऐकलंय सुरुवातीच्या काळापासून की आई कायम सपोर्टिव्ह होती आणि आजही आहे. तर आईचं आणि शिवचं कनेक्शन. आई माझी जिजाऊ आहे. आई का? ती म्हणजे तिला मी जे बघितलंय ना, म्हणजे सर्वांचीच आई असते, बट मी बघितलंय की कुठल्याच सिच्युएशनमध्ये गिव्हअप नाही करायचं. आणि आत्ताही ती ना कधी कधी असं होतं ना, हा प्रोजेक्ट आई घेऊ का आपण, प्रोजेक्ट म्हणजे एखादं कुठलं घर आहे, म्हणजे जस्ट म्हणजे आपण आई खूप महाग आहे यार, नाही ऐक तुझ्याकडे 1 रुपया असला ना, ती स्वप्न 10 रुपयाची बघते, 100 रुपयाची बघते. आपण तिच्याकडे बघायचं, एक ना आपल्या बँकमध्ये एवढेच पैसे आहे. ही गोष्ट कधीची सांगतोय मी, 10-20 वर्ष आधीची, जेव्हा मी 10th स्कूलमध्ये. ताईला आमच्या घरी जस्ट असं समज की खूपच बेसिक एका दिवसाचे पैसे, ज्यात 1 दिवस चालेल ना आपला. ही विचार करते की ताईला डॉक्टर बनवायचं, मला इंजिनियर बनवायचं, इंजिनिअरिंगची फीज 80,000. म्हटलं काही बोलताई, म्हटलं असंच ना सोडून देतो. आईला कळतच नाही काय. मी इंजिनियर झालो, ताई डॉक्टर PhD झालंय तिचं. आता तिने म्हटलं की आई आपल्याकडे खूप करोड रुपये येतील. म्हटलं आई थांब यार, लाख रुपये आले तरी चालेल यार, काही नको बोलूया उगाच. काय माहिती दिवस टर्न झाले. तो ती आहे मला, तिला ती काही शब्द बोलेल ना त्या गोष्टी होतात. आणि तिच्याकडनं शिकलोय मी की शिव ठाकरे, काही लोक होते की तुझ्या आई खूप लोक आहेत मुंबईत, लाखो लोक आहे. ते सांगले शिव ठाकरे जसं तर कोणी नाही ना, शिव ठाकरे एकच आहे ना. तर मला असं वाटतं की तिच्याकडनं शिकलोय मी. आणि 4 वाजता उठून ती माझ्यासाठी प्रे करते. हा, जे रोडीजमध्ये मी सांगितलं होतं एकदा की माझ्या घरी दिवा लावलाय. जस्ट आपल्याकडे तुला माहिती पद्धत आहे, हा, तर तो 24 अखंड दिवा लावतो, तो माझ्या स्वप्नासाठी लावला असेल तिने कधीचा, तो अजूनही चालतो. तो कधीच त्याच्यात असं नाही होत की त्याला सोडून दिलाय, त्याला रोज त्याच्याकडे लक्ष दिलं जाते. तो माझ्या स्वप्नाचा दिवा आहे. आणि तो रोडीजमध्ये जेव्हा मी 4 वाजता सिलेक्ट झालेलो तेव्हा तो दिवस सुरू, मी रणविजय सरांना सांगितलं होतं. आणि नंतर मी बिग बॉसमध्ये होतो, तर बिग बॉसच्या घरात जेवढे दिवस होतो 4 वाजता उठून आई मेडिटेशन करायची माझ्यासाठी. तो बहुत अलग आहे रे, मतलब उसके बिना मैं कुछ भी नाही, तिच्याशिवाय काहीच नाही. आणि तो दिवा आजही तसाच आहे. हा, अजूनही तसंच आहे. आणि म्हणजे असं म्हणतात ना, माझ्या आई का स्वप्न नाही होतं, आईचं स्वप्न नसतं, ते आपलं असते. पण तिला असते की माझा शिवबा खुश राहायला पाहिजे, बात खतम. हा खुश, तो माझं काय स्वप्न आहे तर तिला काय घेणं देणं या इंडस्ट्रीत. आणि तिला इंजिनिअरिंग मला इंजिनिअरिंग मला टाकायचं, मी गेलो इंजिनिअरिंग केलं,
कसे केलं ते थोडं डीसी झालो 1 वर्ष. मी पेपर सोडू त्या रोडीच्या ऑडिशनला गेलो, पण मैंने कंप्लीट किया. आय एम इंजिनियर ब्रो. तर बट तिच्याशिवाय मी काहीच नाही. सो शिव, आता आईबद्दल बोलणं चाललंय, आजीबद्दल आपण बोललो, घराबद्दल बोलतोय. मला एक पर्सनल प्रश्न तुला करायचा आहे. हा, विचार. प्रेमात आणि लग्न संस्थेत शिव ठाकरेचा किती विश्वास आहे? मला असं वाटतं की पर्सनली मला खूप, म्हणजे मी खूप रोमॅन्टिक आहे. मला प्रेमाशिवाय म्हणजे असं तो कुठलंही प्रेम म्हण, आईचं म्हण, माझ्या मित्रांचं म्हण, किंवा आपल्या स्पेशल वनचं म्हण, की मला खूप, म्हणजे मला असं समज की जर माझी गर्लफ्रेंड आहे कोणी आणि माझी राणी आहे, तर मी तिला नेहमी ट्राय करेल की तिला इम्प्रेस करायचं. ती प्रेम करते माझ्यावर, खूप करते, पण ती अजून प्रेम करायला पाहिजे, 100दा प्रेम करायला पाहिजे. तिसको हर वक्त मैं सरप्राईज दूंगा आणि बस मेरे को कुछ नहीं चाहिए, बस ऑनेस्टी चाहिए और प्यार, बात खतम. तर मला माझं मेन असतं ना, जेवढं आपण कामावर, आपल्या स्वप्नावर प्रेम करतो ना, उसको कंपेयर नहीं कर सकते, बट उतना ही उसको वक्त दे के तिला कसं सरप्राईज करून तिला काय आवडेल, काहीतरी असं वाव, असं छोटं नाही, असं ह्यूज, आपण म्हणतो ना बडी पिक्चर. ती बडी पिक्चर मला आवडते तिच्यासाठी करायला. काही गंमत असू दे, बीचवर पूर्ण असे बलून्स, मोठं काहीतरी आय लव्ह यू ब्लास्ट होत आहे आणि राऊंड करते तिला, फुल रोमॅन्टिक म्युझिक आणि जस्ट नीवर बसून हे करताय. तो मी बहुत रोमॅन्टिक, खूप रोमॅन्टिक आहे मी. क्या बात आहे. पण आता हे ऐकून सगळ्यांना प्रश्न पडलाय की रिअल आहे इमॅजिनरी आहे फिलहाल? अभी तो या छुपाना है, नहीं बता. नाही, छुपाना नाही आता तर म्हणजे बघा काय बोलू. ट्रिकी क्वेश्चन. हा, तर मी असं म्हणू शकतो की नाही, मी असं आहे. बाकी डिटेल ठीक आहे, आपण नंतर त्यावर ते उत्तर तुम्हाला मिळेलच काही दिवसांनी. पण तिथे आता उत्सुकता वाढली असेल शिव. पण मला असं वाटतं काही गोष्टी ना, मला पर्सनली असं वाटतं की हे ज्या जगात मी काम करतो ना, त्याचं खूप वेगळं आहे. तिथे नजर लागते किंवा तिथे जेव्हापर्यंत परमनंट नाही होत तुमची गोष्ट, किंवा माझी आहे की नाही आहे हे नाही, मी याबद्दल नाही बोलत. जस्ट मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट जेव्हा तुमची परमनंट नाही होत ना, नवरी नाही बनत कधी माझी तोपर्यंत ते मला पर्सनली वाटतं. नाही सांगाल, मी काही गोष्टी केल्या होत्या आधी, बट मला असं वाटतं की बिचारीचं समोरचीचं जर लाईफ माझ्यासोबत आहे तो बेस्ट आहे, नाही आहे तो चुकून तिला त्रास नको व्हायला. काहीतरी करू ना, जेव्हा परमनंट नवरी होईल ना तेव्हा मिरू तब तो जलाऊंगा मैं सब. बट शिव, माझा एक प्रश्न आहे. म्हणजे मला असं कायम जाणवलंय तुझ्या बाबतीत की जसं तू रूटेड आहेस, या गोष्टींमध्ये विश्वास आहे तुझा? नजर लागते, दृष्ट लागते, या गोष्टींवर विश्वास आहे तुझा? यात ना मला एनर्जीज किंवा काय, मला बघ, स्वतःचा ऑरा तुमचा खूप पॉझिटिव्ह असला ना, तर तुमची कुठली एनर्जी तुमच्या जवळ येऊन परत जाईल. हे मला आधीपासून शिकवलेलं. ठीक आहे, मला माहिती आहे. आणि माझ्या घरच्यांमुळे ना, माझ्या घरी खूप मेडिटेशन म्हणजे सायंकाळी देवाजवळ, तुळशीजवळ दिवा असू दे, सकाळी पूजा, बाप्पाची पूजा असू दे, भवानी मातेची पूजा असू दे, काहीतरी सुरू असते. तर खूप असं पॉझिटिव्ह आणि एनर्जी अशी हाय असते नेहमी. बट जेव्हा तुम्ही घराच्या दूर राहता ना, एकटे राहता, तो दिनभर कोणाला भेटतो आपण, वेगवेगळ्या लोकांना, तर मला असं वाटतं लागते. आणि तेव्हा मला पर्सनली असं माझं मत आहे, मी आजीच्या दूर राहतो, मुंबईत एकटा राहतो ना. आता जेव्हा मी परत जातो ना, तेव्हा माझं पहिलं काम असते, आजी मला न बोलतात, तुला सांगितलं ना, माझी नजर काढते, पण लागते यार. म्हणजे डिपेंड, पहिले नसेल लागत, कारण आता ना आपण खूप सोशल मीडिया, लोकांची नजर असतेच ना आपल्यावर, आणि स्पेशली तू पब्लिक फिगर झाल्यामुळे. तर तुम्ही एक फोटो, कदाचित मी माझ्या ना पोटात राहत नाही गोष्टी. मी एखादा प्रोजेक्ट आहे किंवा एखादी गोष्ट घेतली, मी पूर्ण सांगतो. मी कधी तर कमर्शियली सांगायचो, मला वेळ आहेत का, म्हणजे नाही सांगत असं माझ्या पोटात राहत नाही. कोणी जर्नलिस्टने विचारलं, मी सांगून देईल. बट कधी ते कामं ना खरंच पूर्ण नाही होत. मग आता मी शिकलो की थोडा कंट्रोल. पण तुला माहिती आहे, आपल्या इंस्टाग्राम फीडवर आपल्याला कायम असे पोस्ट येत असतात ना वेगवेगळे. तर मला ही सवय आहे की जेव्हा देवीचे पोस्ट येतात, देवाचे पोस्ट येतात, मग शंकराची पोस्ट असेल किंवा गणपतीचा फोटो असेल, एकविरा आईचा फोटो असेल, तर मला सवय लाईक करायची. आणि मला एक दिवस जाणवलं, एक दिवस नाही, मला हे बऱ्याचदा ते फीडमध्ये दिसलं, शिव ठाकरे लाईक, शिव ठाकरे लाईक, शिव ठाकरे. म्हणजे एकविरा आई असो किंवा भवानी माता असो किंवा गणपती असो, मला असे जाणवलं की तू खूप देवभक्त आहेस आणि तू कायम या गोष्टी नोटीस करतोस. मला एक तुझं ते कनेक्शन जाणून घ्यायला आवडेल. मला पर्सनली ना, माझी अमरावती जी आहे
अमरावती म्हणजे अंबादेवी, त्यावरून अमरावती, अंबाबाई. तर आमची कुळदेवत भवानी माता. ठीक आहे. तर मला माहिती नाही, पण मला लहानपणापासून होतं की आपले स्वप्न पूर्ण करायला मेहनत करावं लागतं आणि बाप्पाजवळ खऱ्या मनाने जेही मागाल तुम्ही, तर आमच्याकडे देवी आहे ना आमची हक्काची, तर तिला मागावं लागतं. तर मी 5th 6th मध्ये दर ट्यूजडे न विसरता ट्यूजडेला देवीत जायचं, डोकं टेकवत ऐक ना, असं सगळ्या गोष्टी तिच्यासोबत शेअर करायच्या. तर आता असं मग कधी खूप पाऊस येईल, खूप वादळ राहील, तर मी सायकलने जाईल. आईला चुकून सांगेल की मित्रांकडे बाजूनी आहे. मग असं होतं कधी कधी 11 वाजून जायचे, काहीतरी कामं मी 11ला जाईल, कधी कधी 12 वाजायचे, मंदिर बंद राहायचं, बाहेर जाईल, डोकं टेकवेल आणि येईल. तर मला ना जे काय मिळतंय ना, मला वाटतं तिचा तो आशीर्वाद आहे मला, जसा गणपती बाप्पा आणि त्यांचा आशीर्वाद आहे. आणि जसं फीडवर आता मी मुलगा आहे, मला मुली दिसतात शॉर्ट म्हणजे दिसतात, म्हणजे मी बघतो मला इंस्टाग्रामचा अल्गोरिदम आहे तो, तिला बघायला मला वेळ आहे ना. मला असं वाटतं की ती श्रद्धा आहे ना आतमध्ये, तो लाईक चालला जातो म्हणजे. आणि मला असं वाटतं की जे काही आपली सर्कसची स्क्रिप्ट आहे ना ते लिहितात देवानी. पण एखादा असा किस्सा सांगू शकतोस तू की जेणेकरून तुझी ही भक्ती, ही श्रद्धा वाढत गेली? म्हणजे ऑफकोर्स तुझ्या आयुष्याबद्दलच तू बऱ्यापैकी गोष्टी आम्हाला सांगितले की ज्यामुळे देवावरचा तुझा तो विश्वास आणि ती श्रद्धा वाढत गेली. मला सांगू का, मी कधी वाट नाही बघितली की हे मिळालं तर मी त्यांच्यावर ट्रस्ट करेल. बरोबर. माझी लाईफ ना फर्स्टपासून खूप खुश आणि खूप पैसे म्हणजे बघ, आत्ता कुठेतरी आयफोन वगैरे माहिती पडला. पहिलं असं वाटतं कॉलेजमध्ये स्कूलमध्ये जाताना तुझ्याकडे 5 रुपये म्हणजे तू अमीर. ते रे पप्पा क्या करते त्याच्याशी घेणं देणं नाही. तर 5 रुपयात 1 रुपयाचं काहीतरी डिश होती, ती पकवान राहायची, ती सिंधी डिश आहे. तर ते मी 5 म्हणजे 4 मित्र माझे खायचे. तुम्ही अमीर ना, मी मित्रांसोबत आपला खर्च करू शकतो. तर मला कधीच कुठल्याच गोष्टीची कमी नाही राहिली आहे. प्रेम करणारे लोक म्हण, आणि गर्लफ्रेंड असू दे, मला जर आवडली आहे तर ती माझी आहे, म्हणजे मी नाही म्हणत, ती मला मिळून जाते. पैसे म्हण, एखादी गोष्ट म्हण, एखादं स्वप्न म्हण, तर मला अशी कुठलीच लाईफमध्ये गोष्ट झाली की यार शिवला ती हवी होती, नाही मिळाली. कधी कधी मी जस्ट मनातच विचार करतो की ती गोष्ट कुठेतरी 1-1.5 वर्षानंतर राऊंड करून माझ्या समोर असते. ते कसं मला नाही माहिती. जस्ट मी माझं काम करतो, जे काम करतो चांगल्या इंटेन्शननी ऑनेस्टली करतो, बट त्याची कृपा माझ्यावर खूप आहे. ह्यालाच जोडून मला तो प्रश्न करायचा, मॅनिफेस्टेशन मध्ये विश्वास ठेवतोस तू की मला हे हवंय आणि हे मला मिळणार आहे आणि मला सांगू का, हे जे बुक्स वगैरे आहे ना, हे नंतर माहिती पडलं ही काहीतरी अशी गोष्ट असते काहीतरी. मी मुंबईला यायचो आणि चर्चगेटला राहायचो MLA हॉस्टेलला, आणि मग लवकर आलो. एक ऑडिशन दिलं तू की काहीतरी आपल्या फॅशन स्ट्रीटला चक्कर मारायचे, ते 400चं असलं की ते 400चे 2 मागायचे आणि अमरावती जाऊन फुल फ्लॅश बरोबर. तर तिथे ना मला मी वर्कशॉप केलेलं आहे. तर वर्कशॉप केल्यानंतर सांगितलं रीडिंग करायची. मला खूप असं बुक वगैरे वाचायला नाही आवडत, पण मला ते आपल्याला जर मोठं व्हायचं आहे तर तेव्हा, तर मी म्हटलं बुक वाचायला लागेल. तर मग मी तिथे गेलो, तिथे बुक स्टॉल असतात माहिती आहे. तर म्हटलं कोणसी बी बुक देतो, मला रीड करायचं. जस्ट मला सांगितलं जोराने वाचायचं, प्रोनाऊन्स आणि तुझे चांगले होतील. त्यांनी मला द सिक्रेट दिली. मला द सिक्रेटबद्दल माहीतच नाही, आणि मी त्याआधीच ना घरी एकटा असा बसून ना मी एकटा हसायचो, काहीतरी इमॅजिन करतो. मूवी आहे आणि त्या मूवीमधलं एक कॅरेक्टर, मला हिरोच नाही एक कॅरेक्टर आवडला, कधी कधी हिरो आवडला, तुम्ही इमॅजिन करतच होताच आणि हसायचो कुठेतरी, अरे असं झालं तसं. आई मला काही फेकून मारायची उशी, मॅड होशील ना बैताळा, म्हटलं आई थांब नाही, मग टर्न करू ना. तर मला 2-3दा ना आई किस्से सांगत होते, बैताड्या कुठे काही, म्हणजे रात्री एकटाच हसते म्हणे काय. नंतर आईला ते खयाली पुलाव वाटत असेल, पण ते मॅनिफेस्टेशन होतं तुझ्यासाठी. नंतर ना मी फोनमध्ये बघून फोन बाजून ठेवायचं, मग तू कोणाशी बोलतोय का रात्री 12 वाजता. म्हटलं आई यार कोणीच नाही आहे यार. तर ती गोष्ट ना मी तुला सांगितलं ना, बिग बॉस मराठी, बिग बॉस हिंदी, खतरों के खिलाडी, हे सर्व ना वॉलवर मी 3-4 वर्ष आधी लिहून ठेवलेलं आहे. काय बोलतोस? ते पोस्टर्स मी फाडले नाही, ते आहेत अजून. एक अशी अलमारी जिथे ना आम्ही जस्ट हॉलमध्ये TV सुरू राहते, मी असा पडला राहतो, त्याला इथे एक स्पेस आहे, तिथे मार्करने लिहिलं आहे बिग बॉस विनर शिव ठाकरे. मला माहिती नव्हतं. मी बिग बॉस किती वर्षापूर्वीची गोष्ट? हे बिग बॉस मिळायच्या 3 वर्ष आधीची. आता समजा 5-6 वर्ष झाले त्याला, मराठीच्या आधी. आता कुठलं बिग बॉस मी लिहिलं, मराठी यायचं होतं, सुरूच व्हायचं होतं, तेव्हाची गोष्ट आहे. ते मला माहिती नाही की मराठी बिग बॉस असं सुरू होऊ शकतं, त्यात मी जाईल की नाही जाईल रस्ता बी पता नाही मुझे यार.
फिल्मचं अजून खूप गोष्टी लिहिल्या, त्या कदाचित पूर्ण होतील तर मी सांगेन, पण होतात. आणि मग मला माहिती पडलं भाई अशी फिल्म अशी बुक आहे, अशी गोष्ट आहे युनिव्हर्स. पण असं मला असं वाटतं की युनिव्हर्स आणि देव बाप्पा हे कुठेतरी एकच आहे. थोडे एज्युकेशन, तर तुम्ही श्रद्धा आहे तर ते तुम्ही वेगवेगळे, आता तुम्ही मुस्लिम असाल तर तुम्ही अल्लाह म्हणाल त्याला, आपण हिंदू आहे तर राम म्हणू, गणपती बाप्पा म्हणू, तिकडे कृष्ण अजून काय म्हणतील. अजून थोडं जास्ती शिकलो आपण आणि थोडं मॉड झालो तर आपण युनिव्हर्स म्हणतो. मॅनिफेस्टेशन मराठीत नवस म्हणतात. आपले छत्रपती शिवाजी महाराज भवानी मातेजवळ जात होते आणि त्यांना स्वराज्य रेडी करायचं, तर ते भवानी माता तर तीच आहे, ती वही युनिव्हर्स आहे, तेच गणपती बाप्पा आहे मला पर्सनली वाटतं. पण तुमची श्रद्धा कशावर आहे ते, मी तर सर्वांना म्हणतो भवानी जोडी जातो, बाप्पा जोडी जातो, युनिव्हर्स तू बी सुनले, मला माझं स्वप्न पूर्ण करते बस. क्या बात आहे. म्हणजे हे तर आहे, मॅनिफेस्टेशन तर झालं शिव, पण त्यासाठी तुमचे कर्म पण महत्वाचे आहेत, तुमची मेहनत पण तितकीच महत्वाची आहे. असं नाही ना की फक्त खाली पुलाव केला आणि गेट एव्हरीथिंग. म्हणजे तू तितकं मेहनत करून तितक्या जिद्दीने तू केलेलं आहेस आणि त्यामुळे तू आज शिव ठाकरे आहेस. सो अनेकांसाठी तिथे नाही तर त्यांना वाटेल की आपण पण असं काहीतरी इमॅजिन करू. आणि रात्री जेव्हा तुम्ही त्या कामासाठी तुम्ही मेहनत कराल ना, जसं मी सांगतोय की मी थिएटर मी शोधले लोक की मग त्यांना मला काहीतरी 1-1.5 तास शिकवा, मग नाही तेवढी फीस तर थोडी फीस. जेव्हा तुम्ही ते काम करून घरी आल्यानंतर ते विचार पण येते होऊ शकतं, जे त्याच्या मागे काही कामच नाही गेलं तर मला नाही वाटत मग तुम्हाला ना काय म्हणू एक भीती राहते होईल की नाही. जेव्हा त्याच्या मागे मेहनत कराल ना तेव्हा तुम्हाला विश्वास कॉन्फिडन्स येतो की भाई होईल, मी करतोय मेहनत. नाईस. मला एक प्रश्न आणखी आहे शिव, की तुला तुझं सुख किंवा ते इनर पीस ते कुठे मिळतं? घरी, आई जवळ, आजी जवळ, आपल्या लोकांसोबत. मला पर्सनली आता तर जास्ती रिअलाइज होत आहे. म्हणजे मला पहिले मित्रांसोबत ऑब्विसली माझे मित्र 4-5 मित्र, काय कुठली दुनियांसमोर भविष्य काय तुमचं, लग्न कधी, बाळ काय, काही येणं देणं नाही. बाई तू कॉन्ट्री करतो जे 100-100 रुपये हे तू पागल आहे का, शिव ठाकरे तू काय म्हटलं. मित्र वाटलो पाहिजे आपण. उद्या माझे मित्र येणार आहे 2, म्हणजे शिव सुन ना आपण कुठे तुम्हाला इथे जाऊ म्हटलं ऐक, घरी राहायचं, जेवण करायचं, पण जे तुम्हाला तिकडे जायचं ना कॉन्ट्री होईल. आपली फ्रेंडशिप तशीच खूप शिवाय देतात, म्हणजे असं काय नाही, आपण खर्चही करतो, पण ती ना मैत्री आहे ना, तिथे ना हे सगळ्या गोष्टी, विचार, करिअर आणि ह्या सगळ्या गोष्टी, हे प्रोजेक्ट मिळतील नाही मिळत, हे सब तिकडं विसरून जातो आपण. गर्लफ्रेंड आहे की नाही, ती मेसेज करते की नाही, ती बिझी आहे, तो बिझी आहे, काय कुछ लेना देना नाही बस. आणि काहीतरी व्यर्थ याच्यावर आपण हसतो तिथे. खरंय सगळं विसरून जातो आणि आपण आपली रिअल अवतार आपला खरं तर त्यांच्या पुढे बाहेर. आणि घर मला असं वाटतं की तुम्ही लाख पैसे कमवा, लाख तुम्हाला मोठे लोक रिस्पेक्ट देऊन बसवतील, मोठ्या ऑफिसमध्ये ग्लॅमरस मुली अटेन्शन देतील तुम्हाला, काहीतरी DM येईल तुम्हाला, एक टाइम के बाद ना ठीक आहे, बट तुम्ही घरी जाऊन जस्ट तुमच्या एक शॉर्ट आणि सँडविच पडे राहो. तुमची आई कुठेतरी आहे, आई करून घाते, हे खा ना जबरदस्ती. ती जेव्हा पण पीत नाही आपण ते रात्री दूध म्हण की ते शेक बनवून देतं प्रोटीनचं, तेव्हा पण ते तसं कोणीच नाही म्हणत. मुंबईत कोण करणार आहे? म्हणजे जर तुम्ही फॅमिली कुठे गावी आहे, आजी जस्ट बसून डोक्यात अशी करते, तिकडे बघतीये काहीतरी गोष्टी करते, पण माझं आता ते सुख आहे, बेस्ट आहे. शिव एक वेगळा प्रश्न म्हणजे मला खूप उत्सुकता आहे याच्या उत्तराची तुझ्याकडून. ते म्हणजे तू बॉलिवूडमध्ये आता अग्रेसर आहेस, ऍक्टिव्ह आहेस, मराठीतही आहेस, पण आता जास्त हिंदी इंडस्ट्रीशी तुझं कनेक्ट झालंय, बिग बॉस, खतरों के खिलाडी वगैरे वगैरे. पण जर शिव ठाकरेला उद्या लग्न करायचं असेल, उद्या म्हणजे जेव्हा केव्हा, तर ती आय एम ब्लशिंग ब्रो, तर ती मुलगी मराठीच हवी का आणि का? माझ्या आईची प्रायोरिटी की मराठी असायला पाहिजे, पण आता सध्या ना मला यासाठी मराठी असायला पाहिजे. का मी सांगतोय, मला काही प्रॉब्लेम नाही का कपडे तू काय घालतीये, जॉब कर, सब फ्रीडम, मला काही प्रॉब्लेम नाही. जस्ट एक छोटीशी विनंती अशी, म्हणजे मला असं वाटतं असायला पाहिजे की घरी ते आपली लक्ष्मीपूजन असते तेव्हा पूजा व्हायला पाहिजे. रोज सायंकाळी आपण दिवा लावतो तुळशीजवळ, किंवा मग रोज बाप्पाची पूजा, प्रॉपर पूजा
एक वेगळी पूजा पण असते. बाप्पाला आणून ठेवतात 10 दिवस, जस्ट दिवा लावतात, पण ते 21 दुर्वा असतात, त्या बाप्पाला दिल्याच पाहिजे. त्या छोट्या छोट्या गोष्टी मला जाम आवडतात. आणि दिवाळीच्या दिवशी उठणं लावते आई, नंतर ती लावेल, मग मी उजच लावतो तर असा पकडे, ए थांबा ना आई येईल, मग आई तिकडनं काहीतरी फेकून मारेल, लाज वाटू दे, तुम्ही कोणी चाहिए. आणि तिला माहिती असायला पाहिजे या सगळ्या गोष्टी. मला माहित आहे की नाही मराठी पण कुठली असेल प्रेम करते तर ती शिकेल, पण काय तिला नाही माहित राहील त्याचा काय म्हणू त्याला मिनिंग, किंवा जे आपण करतो ना श्रद्धेने छोट्या छोट्या गोष्टी, पुरणपोळी असू दे पाहिजेच, दिवाळीला पाहिजे. आणि आपल्याकडे ना खूप अशी पूजा सणवार या सगळ्या गोष्टी मस्त असतात. मला त्यामुळे मराठी. क्या बात आहे शिव. म्हणजे हल्लीची पोरं आणि तुझ्या जनरेशन मधली पोरं ह्या सगळ्या गोष्टी मला नाही वाटत कितपत फॉलो करतात. तुला खरं सांगू, मुलांना ते बायको मटेरियल म्हणतात ना, मॅरेज मटेरियल, मस्त साडी, कधी कधी साडी, असं नाही की नेहमी साडी घाल, मी गजरा घेऊन येईल. अहो ऐका ना, गजरा आणला, ओल्ड स्कूल आहे शिव ठाकरे. गजरा आणला तर तिला गजरा नाही काही म्हणजे आवडतं ठीक आहे, पण थोडं तू माझ्यासाठी आणला, तुझ्यासाठी. तिने म्हणलं गजरा हे काय आणलंय, ब्लश करताना दिसतात मला इथे. अरे सर्वांना आवडते यार बायको मटेरियल. म्हणजे तू पॅन ते खूप जो पॅन ना पॅन, कधी कधी सलवार कमीज, कधी कधी साडी घाल, पातळ घाल, मी धोतर घालतो, छान जाऊ आपण कुठेतरी फोटोशूट करूया, रील आपल्या मराठी गाण्यावर करूया, मला सगळं चालेल. जस्ट हे टिपिकल गोष्टी काही ज्या आपण कायम पाळत आलोय सणवार वगैरे. खूप सुंदर थॉट्स आहेत बरं तुझे. आणि लोक गोव्याला जातात, आम्ही आमच्या किल्ल्यावर जाऊ. क्या बात आहे. म्हणजे त्या सगळ्या मुली ज्या बघतात त्या आता तयारीलाच लागणार आहेत, त्यामुळे आता तू आईचा नंबर देतो. आईचा नंबर, तिथे पण आई कनेक्शन आलंय. थोडं बघावं लागेल. म्हणजे तुम्हाला माहिती ना आईसोबतचं कनेक्शन असं नाही की बरं मी सर्व करतो आणि वेगळं नाही, प्लीज सोबत थोडं. सासूबाई. बरं, मला शिव खरं तर टचवूड म्हणजे असाच आनंदी राहा, कायम असाच खुश राहा. पण कुठेतरी ना नेहमी मुलांच्या बाबतीत असं होतं की त्यांना ते रडू शकत नाही किंवा ते एक्सप्रेस करू शकत नाही. मुलींच्या बाबतीत असं होतं की मुलगी आहे ना ती रडली असं, पण मुलांच्या बाबतीत अनेकदा ते स्वतः एक्सप्रेस करू शकत नाही, रडू शकत नाही, कारण ते सोसायटीमध्येच तसं ते आपल्या सोसायटीने तसं ते सेट केलेलं आहे. पण तुझ्या बाबतीत मला जाणून घ्यायला आवडेल की किती इमोशनल आहेस तू आणि कसं एक्सप्रेस करतो स्वतःला. शेवटचा कधी रडला होतास? खूप इमोशनल आहे, खूप. मला कधी कधी जे जवळ अटॅच होतो ना मी, असं नाही की घरचे आहे, आपल्या आई बाबा. मी बिग बॉसमध्ये ना कसं कदाचित ना कधी कधीच व्हायचं, मला खूप असं आतून भरून यायचं, मी पटकन कारमध्ये जाऊन ना जस्ट थोडा वेळ थांबायचो आणि मग निघून जातो, कोणाला माहीतच नाही पडत. बिग बॉसमध्ये ना मी खूप अटॅच झालो, मराठीत असू दे हिंदीत असू दे. अब्दू होता छोटा, तो जेव्हा बाहेर गेला ना तर असं असतं नाही, इमॅजिनच नाही करत. ती एक लाईफ, एक जग बनतं आमचं, तो कोणीतरी सोडून चाललाय मला आणि तो माझा आहे. खूप असं तेव्हा खूप रडलो. आणि माझं ना रडू असं लहान मुलं तर मला कळत नाही सगळे कॅमेरे पण बघता काय करू. तर मी वॉलकडे बघून, मला कोणी नाही बघितलं पाहिजे म्हणून मी कंट्रोल करतो, नको शिव यार फालतू, तो मुलगा आहे तर. पण माझं नाही होत कंट्रोल. मला मी खूप कधी कधी घरी पण, आणि मला घरचे लोक माहिती आहे मला रडताना नाही बघू शकत कधीच नाही, मी मस्ती करत राहतो. आणि मला वाटतं प्रत्येक पुरुषाच्या बाबतीत असंच होतं, 99% असतं की हे काय सगळ्यांसमोर रडू शकता कारण तुम्ही पुरुष आहात. आणि मला असं वाटतं आपण गर्लफ्रेंड सोबत असं असतं की ती 10 वेळा रडते ना. म्हणजे माझा वीक पॉईंट काय माहिती आहे का तुला, गर्लफ्रेंड रडली की तिने काही करू दे, असं वाटतं असं आपण ॲटिट्यूड असतो की यार सोड तुझ्याशी बोल. ती रडायला लागली की काय करू, बस खाली बस. तर ती जे म्हणेल ते, तर मला वाटतं की तू ते ना एक हुक आहे. आणि मग असं वाटतं आपण कधी रडायचं, तीच रडती आहे आणि तिच्याकडे काही झालं तरी असतंय. पण कधी कधी ना असं मला खूप जेव्हा टच करणं एखादी गोष्ट होते ना तर मला समजत नाही इथं नाही राहिलं पाहिजे, पण होतं. म्हणजे ऑब्व्हियसली सगळे इमोशनल असतात, फक्त याचं स्पेस असते आपापली, ते तिथेच ते इमोशन्स आपण येऊ देतो किंवा थांबवत नाही. कधी मला जवळचा व्यक्ती असला आणि आपण असं जस्ट कंट्रोल करतो आणि त्याला कळतं की याला हक केलं पाहिजे, त्याने हक केलं की झालं. तो असं वाटतं तो बघतोय चेंज करायचा, काहीतरी लाफ्टर मारायचा प्रयत्न करायचा. पण ते मी 2-3 शोमध्ये गेले जिथे
सब हमारी लाईफ सरकारी, सगळे कॅमेरे लागले, तेव्हा मला लपवता नाही आलं की मी खूप इमोशनल आहे. आयुष्यात इतके वेगवेगळे दिवस पाहिलेस तू, कधी अप्स अँड डाऊन्स, कधी आनंद, दुःख, सगळंच पाहिलंय. पण आयुष्यात कोणी तुला अशी एक ॲडवाईस दिली आहे, एक बेस्ट ॲडवाईस जी तुला मिळाली आणि त्याच्यानंतर तुला असं झालं की हेच माझं मंत्र आहे आयुष्याचं आता? मला 2 ॲडवाईस म्हणजे एक सांगेल मी घरून जे मिळाले की जी आईची गोष्ट आहे. सर तुम्ही ठामपणे एखादं स्वप्न बघितलं, तुम्हाला पाहिजे ते, तुमच्या खिशात 1च रुपया पण तुम्हाला 100 रुपयाची गोष्ट पाहिजे, जस्ट तुम्ही फ्लोसोबत जा, काम करत राहा, ती मिळेल तुम्हाला. ट्रस्ट करा, कुठे ज्या गोष्टी तुम्ही करू शकता ट्रस्ट करा, वो मिलेगाही. आणि मला तर म्हणजे 1-1 वर्षात मला ते होतं आहे की अरे स्वप्न पूर्ण होतात यार. तुम्ही कुठून आलाय, तुमचे आई बाबा कोण आहे, तुमच्या घरी कंडिशन कशी आहे, काही मायने नाही ठेवत. जस्ट मायने ठेवते तुम्ही स्वप्न बघितलं, त्याच्यामागे काम केलं आणि तुम्ही ऑनेस्टली त्यावर ट्रस्ट करून ती गोष्ट करत राहिले. आणि एक नंतर ना मला जस्ट रीलमधून आपण नेहमी काही गोष्टी बघतो, काही कामाच्या नसतात, काही एक कोणी मोठं व्यक्ती होता, हां खूप मोठा कलाकार होता, तर त्यांनी आणि माझ्या जिथे मी थिएटर करायचो अमरावतीत, विशाल दादा म्हणून आहे, त्यांनी जस्ट एक गोष्ट म्हटली तशीच, तेव्हा मी ती सोडून दिली होती. ऐकली कुठेतरी होती ती कॉन्शियस माइंडमध्ये, बट आत्ता मला वाटतं तू बघ काम करते, एक गोष्ट तुला पाहिजे आणि तर जर तू ती जर्नी एन्जॉय नाही करशील ना, की ती गोष्ट मिळाली ना मजा येईल, लाईफ चेंज होईल. नाही असं काही लाईफ चेंज काहीतरी खूप वेगळं नाही होणार आहे. ते ती जर्नी आता मला कुठेतरी वेळामध्ये आणि मला एक गोष्ट हवी आहे, पण ती मिळाल्यानंतर मी खुश असं नाही. कुछ भी मिळाला ना, मला जर फिल्म मिळाली यशराजची तरी मला असं वाटेल की आता ही वेळ झाली, आता पुढे ना अजून रोहित शेट्टीची मिळाली पाहिजे, रोहित शेट्टीची आली, बन्सालीची मिळाली पाहिजे, आपल्या मांजरेकरांसोबत काम केलं पाहिजे. तर ही खतम नाही होगा, ग्रीड कुठेतरी ना वाटते मजा करत राहा, सब मिलेगा, म्हणजे आपल्याला मिळतच राहील. आणि मी 100% सांगतो, तुम्ही खुश राहिल्यानंतर बहुत चीज आती, बस खुश राहो, अट्रॅक्ट करो, पॉझिटिव्ह अट्रॅक्ट स्वतःच होईल. खुश राहिलं ना तुम्ही, त्या लोकांसोबत राहा जिथे तुम्ही एनर्जी मस्त काहीतरी मजेदार नाही असली तर आपण काहीतरी क्रिएट करायची गरजच नाही. तुम्ही इथून खुश असले ना, ती स्वतःच मजा असते. खरं तर माझा पुढचा प्रश्न इनसिक्युरिटीज बद्दल होता, पण तो तुला लागू होत नाहीये तरी पण मी तुला विचारणार आहे. कारण शिव ठाकरे इज अ स्टार, ठीक आहे, आज तू स्टार आहेस, आज तुझ्याकडे जे लाईफची लक्झरीज आहे देवाच्या कृपेने आहे, पण उद्या काय होणार, किंवा पुढे काम मिळणार का आपल्याला, किंवा मला हा रोल आज मिळतोय किंवा मला हाच रोल हवा, मला तो रोल नकोय, अशी इन्सिक्युरिटीज येतात का? असं वाटतं का कधी की पुढे जाऊन कसं होणार, मी माझे फायनान्सेस कसे सांभाळणार? हे खूप बेसिक आहे, मला वाटतं हे प्रत्येकाच्याच बाबतीत घडतं, पण तुला अशी इन्सिक्युरिटीज येतात? मला पर्सनली अशी सवय लागली होती. आधी मला स्वतःला समजवत होतो मी, मुंबईत आल्यानंतर ना ऑडीमधून लोक उतरायचे ऑडिशनला, गुड लुकिंग, म्हणजे संजय दत्त एवढी हाईट त्यांची, केस माहिती मला एवढे गोरे की बापरे. तो मला असं वाटलं की मीच गोरे आहे पहिलं, असं ना गावातून आल्यानंतर, तुम्ही गोरा नाही आहे, तो उभे आहे, काहीतरी वेगळा कलर आहे माझा. तर भाई मी तेव्हा समजत होतं की भाई अगर वो है भी, तर तुझं जे काम करायला कदाचित ते काम तू चांगल्या प्रकारे करशील, तू ठीक करेल. चल उसने काम भी कर लिया, डान्स आहे तुझ्याकडे, चल डान्स आहे तुझ्याकडे, फिटनेस आहे तर तू स्टेरॉइड नाही घेत, असं काहीतरी जे रिझन होते ना, ते मी स्वतःला समजत तू अलग आहे. म्हणजे तुझ्यात एक गोष्ट आहे की जी कदाचित ते तूच करू शकतो, असं काही नाही की ग्रेट नाही आहे, सिर्फ अलग आहे तू इनमें से अलग आहे, इतना समजले. तर मला असं वाटतं ती काम करते. मग मी त्यामुळेच बिग बॉसमध्ये गेलो. म्हणजे खूप लोक होते, चांगले लोक होते, चांगले कलाकार असतात, मोठे बॉलिवूडचे लोकांमध्ये मी आता राहतोय, सब बेस्ट होते, सब अपने अपने इसमें. पर कदाचित मी जिथून आलो आहे, माझ्या आईने जे संस्कार दिले आहे, जे आपल्या महाराष्ट्रातल्या आपल्या महाराजांनी जे मला शिकवलं आहे, मी जे बुक वाचतोय, जस्ट छत्रपती शिवाजी महाराज की जय नाही म्हणत मी, मला माहीत आहे त्यांचे थॉट आणि त्यांचे जे विचार आहे ना, ते माझ्या रिअल लाईफमध्ये खूप कामी येतात. तर हे कदाचित त्याच्याकडे नसेल, महाराष्ट्रात असला तो आणि त्यात हे त्याला माहिती असेल, तर कदाचित आपली मातोश्रीने जे शिकवलं ते असं काहीतरी मी स्वतःला मोटिवेट करायचो. तर मला ती गोष्ट नाही येत कधीच, कुठल्याच बाबतीत, मुलींच्या बाबतीत नाही येत, आपल्या कामाबद्दल नाही येत. काम करताना मला वाटते एक रोल असा लिहिला असेल ना, जो फक्त आणि फक्त शिव ठाकरेसाठी आहे, तो रोल येईल मला पटकन. वो फिल्म बहुत बड़ी बनेगी, सुपर डुपर हिट बनेगी, कारण तो रोल
कोणाचसाठी नाही बनलाय तो, त्या वरच्यांनी ना स्क्रिप्ट लिहिली ना तो रोल फक्त शिव ठाकरे करेल, तो रोल करेल मी. फिर निकलेगा एक हीरो नहीं आहे. क्या बात है, म्हणजे शिव ठाकरे की स्ट्रेंथ आहे यार, पॉझिटिव्हिटी. येस, हा, पॉझिटिव्ह राहा, कर्म चांगले करा, बस तेवढंच. कोणाबद्दल जेवढं तो काय मनात ठेवायचं, म्हणजे मला असं वाटतं पर्सनली काही उसका गलत ना वो तेरा कर सकता है ना मला त्याचं करायचं, मला माझं काम करायचं. तू ये, मी मस्त छान बोलेल, मला ना तुझी चुगली करायची ना काही करायचं, मी एवढा बिझी आहे, एवढी मजा येते माझ्या लाईफमध्ये मला. पण शिव, तुझ्या या चांगुलपणाचा कधी कोणी फायदा नाही उचलला? कदाचित कोणी कोणी करतात, पण मला असं वाटतं की तो त्याची साईड जी आहे त्याची गोष्ट करतोय, मला त्याच्याशी घेण्यात देणं नाही. मला जे करायचं होतं खऱ्या मनाने मी केलं आहे, वो ऊपरवाला मेरे साथ है. इसका कर्मा ना मला देईल, तो त्याचं कर्म त्याला देईल नाही देईल, देवा त्याला पाप दे, काही मला घेणं देणं नाही. मला जे मी काम केलं ना, मला त्याच्यावर ट्रस्ट आहे, कारण त्यानेच मला इथे आणलं आहे. कुठल्याही बाबतीत मी तुला आता जसं ऑफ कॅमेरा सांगितलं की गर्लफ्रेंड आहे सपोज, मी खूप प्रेम करतो तुझ्यावर, खूप प्रेम करतो, ती ऑनेस्ट आहे नाही आहे, चीट करते नाही, मला चेकच नाही करायचं आहे. मैं तुझे बहुत प्यार करता हूँ, इतना करता हूँ की तुम्ही गॅरंटी देतो माझ्या एवढं प्रेम तुला कोणीच नाही करणार. जब जाएगी तब जा, मी देवदास तर बनणार नाही. हे आवडलेलं आहे फक्त एवढं आहे की तुझ्यासोबत असताना मी तुझ्यासोबतच राहील, म्हणजे कोणी येऊ दे, ग्लॅमर मेरे को लेना देना नाही. तू मेरी बंदी आहे, तू दुनिया की सबसे बडी परी आणि राणी आहे माझी. जेव्हा माझ्यासोबत नाही राहशील, रिस्पेक्ट, बट ठीक आहे. मी असं नाही अरे यार करिअर गेलं कुठेतरी, मी कुठेतरी बसलोय, वाईट वाटेल, मला वाईट वाटेल, असं नाही. पण मी देवदास नाही बनू शकत. मी जस्ट दुसऱ्या दिवशी काहीतरी कामात फोकस करेल, मला त्याच्यावर ट्रस्ट आहे, मी त्यालाच घाबरतो फक्त वरच्यांना. तर कोई भी गलत मैं करू ना, माझ्या विचारी आले ना, तर मी त्याला घाबरेल. कदाचित मी जसं म्हटलं मुलीची एक बाजू, माझी बाजू, की मी चीट करतोय, तर तिला माहीत नाही पडणार, बस उसको पता चलेगा. आगे चल के एखादी अशी कंडिशन आहे, फिल्म आहे किंवा एखादा शो आहे, मी उभं आहे, तर माझ्यासोबत चुकीचं होईल ना, तर आपण म्हणू यार मी तर काहीच नाही केलं आहे, तुने पहिले गोष्ट, मी पहिले काहीतरी घाण केलं असेल ना, त्या वरच्यांनी तो भाई गेले, कर्मा तुझा. तर मला कर्माची भीती वाटते, बस. तर मी अच्छा करो तो अच्छा ही आएगा, बुरा करो तो बुरा आहे. करेक्ट, एक नंबर. बरं, जाता जाता मला एक शेवटचा प्रश्न. शिव ठाकरे त्याच्या फिटनेससाठी जाणला जातो आणि तुझ्या तमाम फॅन्सला खरं तर एक जाणून घ्यायची प्रत्येकाची एक एक्साइटमेंट असते ना, की शिव तुझं एक डेली रुटीन कसं असतं खाण्यापिण्याचं, एक डाएट प्लॅन असेल तुझा काहीतरी, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुझ्या फिटनेसच्या मागचं काय रहस्य आहे ते आज आम्हाला सांग. लोक म्हणतात ना डिसिप्लिन, डाएट, मला त्या गोष्टी कदाचित खूप फॉलो नाही करत मी खरं तर. पण एवढं आहे की एक सवय आहे मला, ती 20 मिनटं का होईना, जर मी कुठे इव्हेंटला गेलो, शूटला गेलो, हॉटेलमध्ये किंवा आपल्याच पुशअप वगैरे करून गेले, म्हणजे आज मी केलं आहे 15 मिनटं. आणि खायचं तुला डाएट सांगू, माझ्या घरी फक्त भाकरी, घरचं जेवण आहे, असं काही नाही, चीट नाही करत मी. गोड खातो, मला जाम आवडते, पण महिन्यातून 2 महिन्यातून एकदा. आणि काही स्टेरॉइड आणि त्या गोष्टी आहेत त्या कदाचित ज्यांची फील्ड आहे, जी बॉडी बिल्डर आहे, त्यांना त्यांचं जास्ती नॉलेज आहे, मला नॉलेज नाही त्याचं, तर त्यांच्यासाठी ते परफेक्ट असेल. पण आपली फील्ड वेगळी आहे. तर मला पर्सनली माझं मत असं आहे की आपल्याला गरज नाही, आपण एक खूप बॉडी बिल्डर नाही बनणार आहे. बरोबर, आपल्याला जस्ट एक पर्सनॅलिटी बनवायची आहे की 4 लोक आजूबाजू जाय भाई क्या दिख रहा है, मुली म्हणतील बस इतना ही जी लाईफ आहे. तर मला माझ्या घरी खूप आजीच्या हातची भाकरी आहे, कच्चं खातात, डाळ भिजून ठेवतात, बस त्याच गोष्टी इथेही, म्हणजे काकू आहे इथे, मस्त मराठी काकू आहेत, त्या काहीतरी भिजून ठेवतात रात्री, चणे, आपल्या मूग वगैरे, त्याच गोष्टी आहे, काही नाही. बट मला असं वाटतं त्या गोष्टी जास्ती वर्क करतात. आता आपण जे काहीतरी नवीन नवीन गोष्टी ऐकतो ना, त्या मी कधीच नाही ऐकलं का, ब्रोकरी आणि त्या बाकी मला 3-4दा ऐकलं कसं होतं, म्हणजे कसं असते ते. मग ते फोटो ये तुम्ही खाया नाही, आम्ही कधीच खूप मोठंही पण तर नाही खाल्लं यार ते. नंतर कुठेतरी इथल्या फॅन्सी जिममध्ये ते दिलं नाही डाएट लिस्ट, तेव्हा माहीत पडलं ये बी खाणं पडतं. मग एक दोनदा आणलंय मी घरी, आणि नको आपली मूग भिजू कर. मला वाटतं देसी आहे ना, ओल्ड इज गोल्ड. देसी आपल्या जे मिळतात ना घरचे जुन्या ज्या गोष्टी असतात त्या भिजू घालायच्या, कच्च्या खायच्या. ॲब्सोल्युटली. आणि हेच कनेक्शन आहे ना तुझं अमरावतीचा मराठी मुलगा. सो जाता जाता अमरावतीकरांना आणि अमरावतीच्या काही आठवणी तुझ्या?
मला खरं सांगू तर अमरावतीसोबत प्रेम आहेच, पण मला महाराष्ट्रावर आहे माझ्या. कारण मी जे काही आज आहे इथे आहे, मला काम मिळतं आहे हिंदी इंडस्ट्रीत, ते फक्त आणि फक्त आपल्या मराठी लोकांमुळे. तो मराठी कुठे कॅनडाचा असू दे, तो तेवढाच प्राऊडली भेटतो मला, आपला माणूस आहे मराठी माणूस. तर अमरावती ऑब्व्हियसली माझी जन्मभूमी आहे, माझी अंबादेवी, ठीक आहे. त्या लोकांनीच माझी सुरुवात तिथून झाली आहे. पण महाराष्ट्रात ना तू एकूण एक माणूस आहे ना, त्यांनी तेवढंच एफर्ट्स घेतलं होतं जेव्हा मी हिंदी बिग बॉसमध्ये होतो. तर मी त्यांना नाही विसरू शकत. आणि तो कॅनडात जॉब करू दे आपला मराठी माणूस, तो तेवढा आपला माणूस आहे. तर एकट्याने वोट नाही गेलाय, त्याने फॅमिलीने जे मला ओळखत नाही, ऐक नाही, या हमारा आदमी कर नाही यार वोट. तर मला असं वाटतं की खूप खूप धन्यवाद, मनापासून आभार. माझे स्वप्न पूर्ण करायसाठी खूप कमी लोक असतात की हातभार देतात, त्यात तुम्ही आहात माझ्या स्वप्नामागे. तर खूप धन्यवाद. लव यू ऑल. गणपती बाप्पा मोरया. मोरया. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना विसरताच येत नाही, आणि ते तुझे हिरो आहेत. खूप त्यांचे विचार फॉलो करतोस तू, आणि त्यांच्याबद्दल मला असं वाटतं की ना बघ, काटे येतात मला अंगावर महाराजांचं नाव घेतलं. आणि मला ना खरं तर असं वाटतं की आपला महाराष्ट्रातला छोटा मुलगा असू दे, आजी असू दे, ते देव आहे आपले. आणि फक्त देव म्हणून नाही चालत. मी म्हटलं की काही लोक आहेत की म्हणजे ते लोक बोलूनही झाले, आपण दाढी वाढवली, छान छान, ते पण आवडतं, मलाही आवडतं दाढी टिक्का, आपण गडावर जातो. पण खरंच जे खूप लोकांनी अभ्यास केला आहे, आपल्यापर्यंत पोचवतात आहे, पॉडकास्ट थ्रू भाषण देतात, तेव्हा खूप माहिती मिळते. तुम्हाला माहिती आहे का, त्या गोष्टी खूप मोटिवेट करतात. राजांचं लोक विचारतात ना जिममध्ये, तू कुठलं तरी सॉन्ग एक ना, माझ्या कारमध्ये नेहमी माझी PR असू दे, माझे एक गाणं ऐकतात, शिवबा राजा म्हणून एक गाणं आहे, शिवबा राजा, आणि त्यातली जी स्टार्टिंगचे जे लेखकाने लिहिलंय ना, ते ऐक तू, ते तुला एवढं मोटिवेट करते. आणि मला ते, मी बुक वाचली आहे, मी गडावर जातो आहे, तर मी जस्ट जात नाही आहे, मला माहिती आहे मला खूप मन दुखतं आहे. मी आताही परवा इथे झालो आहे, एका गडावर जाऊन आलो आहे. तर मला असं वाटतं की किती भाषणं देतात ना लोक, महाराजांचं नाव घेतात. महाराष्ट्रात आल्यावर मोठे मोठे नेते इथे आल्यावर माहीत पडतं त्यांना हुक कुठली आहे, महाराज यांचे देव आहे, यांचं नाव घेतलं की हे पिघल जाएंगे. पण यार तुम्ही ठीक आहे, थोडंफार तर आमच्या गडावर तर बघा. सगळे लोक बोलून गेले, पण मला असं वाटतं की ठीक आहे, ज्याला जे करायचं करा. महाराजांनी जे काही आपल्यासाठी उभं केलं, स्वराज्य किती लोकांनी आहुती दिली, तर मला वाटतं की त्यांचे विचार जरी घेऊन चाललो आहे ना, त्याच्यापेक्षा काहीच मोटिवेट नाही करत. आणि माझ्यासाठी तर तुला घरी आल्यावर माहीत पडेल, माझं पुरं घर महाराजांनी भरलं आहे. फक्त तेच नाही, माझी आई आणि सगळे बोलतात कमी, पण त्यांचे विचार घेऊन चालतो आम्ही. क्या बात आहे शिव. ते आपण नशीबवान आहे की महाराष्ट्राच्या मातीत मी जन्माला आलो. एक्झॅक्टली. शिव, थँक्यू सो मच. आज तुझ्यामुळे अनेक तरुणांना ह्या पॉडकास्टमधनं खूप गोष्टी शिकायला मिळणार आहेत, खूप गोष्टी इन्स्पायर करणार आहेत त्यांना. आणि खरंच शिव, असाच राहा, नेहमी ग्राउंडेड राहा, रूटेड राहा, आमचा मराठी मुलगा बनूया. थँक्यू सो मच. थँक्यू.